आणि आता बघूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। चीनच्या झेजियांग राज्यातल्या रस्त्यावरून धावणाऱ्या बसमध्ये अचानक असा काही भूकंप आला की सर्व काही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हवेत उडून गेलं। अवघ्या 30 सेकंदात घडलेल्या या घटनेची ही थरकाप उडवणारी दृश्य। बसच्या ड्रायव्हरनं या भूकंपामध्येही बसचं नियंत्रण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र प्रवाशांचा जीव वाचावा यासाठी तो प्रयत्नशील होता। मात्र यामध्ये बस चालकाला अपयश आलेलं दिसलं। एका ट्रकने या बसला पाठीमागून धडक दिली होती। ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे बसच्या खालचं भूमंडळ डळमळलं। या अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू झालाय तर 23 जण जखमी झाले। अमेरिकेच्या शिकागोमध्ये आकाशात स्टंटबाजी झाली। स्टंटमॅन अँथनी मार्टिनने केवळ 50 सेकंदामध्ये मृत्यूला मात दिली। तो देखील जमिनीपासून 14,000 फूट उंचीवर होता। अँथनीच्या हातात बेड्या घालून त्याला एका कॉफिनमध्ये बंद करण्यात आलं। प्रति तास 209 किलोमीटर वेगानं हा कॉफिन हवेतून खाली टाकण्यात आला। खाली कोसळणाऱ्या कॉफिनमध्ये अँथनीला बंद करण्यात आलं होतं। वेळीच बेड्यातून सुटका झाली नाही तर अँथनीचा मृत्यू ठरलेला होता। पण फक्त 50 सेकंदांमध्ये तो कॉफिनचा दरवाजा तोडून बाहेर आला आणि हा थरारक स्टंट यशस्वी झाला। झी 24 तास, एक पाऊल पुढे।